राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे। उपमुख्यमंत्री पदाबाबत उद्या महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री आपण बघतोय छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। निर्णय झाल्यास उद्या शपथविधी होणार असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपण बघतोय विधिमंडळ नेतेपदाची उद्या निवड होणार आहे, तर उद्या शपथविधी घेतला जाणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री पदाबाबत उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे आणि उद्याच्या बैठकीत निर्णय झाला तर उद्या शपथविधी होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे। दादा गेले आणि ज्या पद्धतीने गेले ते सगळं प्रत्यक्ष सगळं पाहिले तिथे जाऊन काय खरं म्हणजे झोप उडाल्यासारखी झालेली आहे सगळं। पण आता असं आहे ना की शेवटी आपण शो मध्ये घेऊन तर असं आता कोणाकडे तरी ही सगळी जबाबदारी देऊन काय तर चालवण्याचं पाहिजे। पक्ष असेल किंवा सरकार असेल तर उद्या मला वाटतं की जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे MLA MLC सगळं त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये CLP लीडर ज्याला पण म्हणतो विधान मंडळ आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादाकडे ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल। काही लोकांच्या सूचना आता रास्ता मला वाटतं सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं असं अनेक लोकांचं आम्ही टीव्हीला सुद्धा ऐकतोय आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे। पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLP मध्ये होईल। मात्र वेगवेगळ्या ज्या बैठका होत्या 14 बैठका ज्या झालेल्या होत्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अशा त्या संदर्भात मागं जास्त काय करतो आता सध्या जे आहे ही जी राष्ट्रवादी जी आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही जे काही कामं आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो काय आणि उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे ती आपल्याला ताबडतोब सुनेत्राबाईंच्या आधारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे। बाकीचं पुढे बघतो आमचे काय आता लोक जसं ठरवतील लक्ष त्याप्रमाणे होतं। उद्या सर या संदर्भात शेवट म्हणजे मीटिंग आहे संपूर्ण उद्याची मीटिंग ही CLPची मीटिंग आहे। CLPचा नेता ठरवण्याची म्हणजे जे अजित पवार म्हणतो त्याला विधिमंडळ पक्ष प्रमुख CLP लीडर तेवढी मीटिंग आहे आणि कदाचित एकमत झालं आणि सगळं व्यवस्थित झालं उद्याची उद्या शपथविधी सुद्धा होऊ शकतो। मात्र आपण बघितलं छगन भुजबळ यांनी या सगळ्या संदर्भात ज्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी आहेत त्या संदर्भात माहिती दिलेली आहे।